गुड मॉर्निंग मित्रांनो, निप्पाण टू लडाख बाईक राईडचा 25वा दिवस आहे आणि मनालीची सुंदर सुरुवात घेऊन आम्ही सामान लोडिंगचे काम चालू केलेले आहे आणि नेहमीप्रमाणे सामान लोडिंग चेतन आणि अक्षयवर सोपवलेले आहे. खरं तर मनालीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. कारण का कसं आहे, निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं एक सुंदर असं गाव आहे आणि तितकाच सुंदर असा याचा इतिहास पण आहे. काल तुम्ही हिडंबा देवीचे टेम्पलही बघितला, बाकी इतर ठिकाणी म्युझियम वगैरे आहेत ते पण बघितला. आणि अशा सुंदर ठिकाणाला सोडून जायचं मन तर होणार आहे, कारण येथे आला तर 4-5 दिवस तरी टाइम स्पेंड करावं असं वाटणार आहे. आणि इथं आजूबाजूला बी खूप ठिकाणे आहेत, जसे की मंडी म्हणा किंवा कुलू म्हणा, शिमला म्हणा, हे बी अट्रॅक्टिव्ह प्लेसेस आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेली सुंदर सुंदर छोटी छोटी सिटी आहेत. आजचा रूट सिंपल आहे. इथून कुलूमधनं मंडीला जाणार, मंडीमधून सुंदरनगरपासून बिलासपूर आणि फायनली चंदीगड आमचा आजचा डे टार्गेट आहे. डे टार्गेट म्हणजे आमच्या टीमचा डे टार्गेट आज चंदीगड आहे. डिस्टन्स जर बघायला गेलं मनाली चंदीगड तर 270 किलोमीटर आहे आणि आम्हाला आज 270 किलोमीटर करून पुढं पण थोडा प्रवास आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो. आता आपण पोहोचलेलो आहे कुलूमध्ये आणि कुलू हे गाव तुम्ही राईट साईडला बघू शकताय. व्यास नदीवर बसलेले सुंदर गाव आहे, जे की आपल्या नजरेसमोर दिसत आहे राईट साईडला. घरांची रचना बघू शकताय, कलर बघू शकताय, एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. आणि ह्या गावामध्ये राहण्याचे एक स्वप्न आहे प्रत्येक इंडियन माणसाचे. आणि याचे कारण पण आहे. तुम्हाला कारण सांगायचं गेलं तर हे शहर जे आपल्याला कुलू दिसते ते रंगीबिरंगी जरी दिसत असलं, त्याच प्रकारे इथे दसराही त्याच पद्धतीने रंगीबिरंगी सेलिब्रेट केला जातो. सो इथं तुम्ही आला तर दसऱ्याच्या इव्हेंटमध्येच या, तुम्हाला कुलूमध्ये जी सुंदरता आहे ती बघायला मिळेल. काय जबरदस्त नजारा बघू शकताय समोर तुम्ही. आणि उंच पर्वतरांगा, हिरवीगार झाडे आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात बसलेले सुंदर कुलू शहर हे नॉर्थ इंडियामध्ये सगळ्यात जास्त पर्यटन स्थळ म्हणजे पर्यटन व्हिजिट करणारे शहर आहे. समोर आपल्याला एक टनल दिसतो आणि मनाली टू चंदीगड जाताना असे तुम्हाला 14 टनल भेटतात. नॉर्थ साईडला आले पण त्यामुळे आम्ही टनलच खूप बघत आहे, कारण का इकडे लँडस्लायडिंगचे इश्यू खूप असतात. त्यामुळे सरकारने रोड किंवा वाहतूक ट्रान्सपोर्टिंग अडथळा निर्माण होऊ नये यासाठी टनल निर्माण केलेले असतात. जीवनात सगळे ट्राय करावं आणि त्यामधील एक प्रकार म्हणजे टनलमध्ये रायडिंगही करावं, कारण बाईक राईड टनलमध्ये करताना जबरदस्त फिलिंग येते. कारण रात्री आम्ही खूप वेळ मनालीमध्ये मॉल रोड वगैरे फिरून काढला होता, त्यामुळे रात्री झोपायला वेळ झाला होता आणि उठायला वेळ झाल्यामुळे काही चहा नाश्ता न करता आम्ही बाहेर पडलो होतो. सो आता आम्ही एका ढाब्यावर थांबलेलो आहे चहा नाश्त्यासाठी. कालपर्यंत आम्ही थंडीने कुडकुडत होतो, पण आता आम्हाला उन्हाच्या अशा झळा बसतात की अंगावरचे कपडे काढून फेकावं असं वाटत आहे. तसं बघायला आज सुख आणि दुःख एकदम आलेलं आहे. कारण का सुख ह्या गोष्टीचं आहे की कम्प्लीटपणे आम्ही लडाख जो रिजन होता तो कम्प्लीटपणे पार पाडलेला आहे. आणि दुःख या गोष्टीचं आहे की आज आमचे 2 पार्टनर इथून आम्हाला सोडून ट्रेनने घरी जाणार आहे. त्यामुळे खूप दुःख वाटत आहे किंवा वाईट वाटत आहे, एक ब्रेकअप झालेली फिलिंग येत आहे आम्हाला. मनाली टू चंदीगड जाताना आपल्याला सुंदरनगर नावाचे गाव भेटते. ते नावाप्रमाणे सुंदर आहे, कारण तिथे इतका मोठा तलाव आहे सिटीच्या सेंटरला, जो की त्या गावाची सुंदरता डबल वाढवतो. आणि त्याला आणखी सुंदर बनवण्यासाठी साईडने जे पर्वतरांगा आहेत, मंडीचे जे पर्वतरांगा आहेत, ते इतका सुंदर दिसतात ना, जबरदस्त. कारण तुम्ही इथे आला तो व्ह्यू डेफिनेटली बघा. आपण या रोडने सरळ गेलो तर शिमला 83 किलोमीटर आहे आणि राईट साईडला जायचं आहे आणि ते आपल्याला 103 किलोमीटर चंदीगड भेटणार आहे, जो की ह्या ट्रिपचा फायनल डेस्टिनेशन म्हणता येईल. पुढे ट्रॅफिक जरा जास्त दिसते, याचा अर्थ काहीतरी झाले वाटते रोडवर. पुढे जाऊन बघूया आपण.
इथे एखादा ट्रक पलटी झालेला आहे. आय थिंक व्हेजिटेबलचा ट्रक पलटी झालेला आहे. बघू शकता माल ह्या ट्रकमधून त्या ट्रकमध्ये ट्रान्सफर करत आहेत. सो अशा रोडवर तुम्ही केअरफुलीच गाडी मारत जावा. घाई गडबड करायची काही गरज नाही. पेपरात यायचं नाही आपल्याला कधी उद्या. दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि पोटात कावळे खूप ओरडत आहेत. त्यामुळे आम्ही आता या रोड साईड ढाब्यावर थांबलेलो आहे. पंजाबी ढाबा आहे. बाहेरचे इंटेरियर किंवा डिझाईनची बसण्याची सोय बघू शकताय. आम्ही आत ऊन जास्त लागले. कालपर्यंत उन्हाची गरज खूप होती पण आता नको आहे. इतकं ऊन खूप झाले आणि आम्ही आता मस्तपैकी इथे पंजाबी थाळी मारणार आहे. पंजाबी डिश घेणार आहे. डिश किंवा थाळी काय असेल ते. जवळपास 18 ते 20 दिवसाची तपस्या पूर्ण केल्यानंतर आम्ही हे जेवण प्राप्त करत आहे. इथून चंदीगड मोस्टली 50 किलोमीटर असेल आणि आमच्या या दोस्तांबरोबरचा प्रवास शेवटचे 1 तासाचाच आहे. कारण इथून हे ट्रेनने घरी जाणार आहेत आणि आम्ही तिथून पुढे देहरादूनला जाणार आहे, जो की 170 किलोमीटरचा पल्ला आहे. पण सोडून गेली तर जितका त्रास होणार नाही त्याहून जास्त त्रास आता होत आहे. कारण एक 20 दिवसाचा प्रवास किंवा 24 दिवसाचा प्रवास जो आम्ही एकत्र केला आहे तो आता संपत आहे आणि इथून हे घरी जातात. आम्ही कन्व्हिन्स केलं चेतनला खूप की चल पुढे जाऊन देहरादून फिरून या, पण त्यांचे क्लायंट वगैरे किंवा कामं अडकून आहेत निपाणीमध्ये. त्यामुळे ते ट्रेननेच जाणार आहे आणि ट्रेनची ऑलरेडी बुकिंगही झालेली होती. सो काही अर्थ नाही आता ह्या गोष्टीला बोलून. फायनली आम्ही चंदीगडमध्ये पोचलेलो आहे आणि इथून आमचा प्रवास चेतन आणि अंकितचा संपलेला आहे. त्यांनी आता रेल्वे स्टेशनला जाणार आणि आम्ही इथून देहरादूनला जाणार आहे. आणि चंदीगडबद्दल एक्स्ट्रा माहिती किंवा जी इन्फॉर्मेशन मला माहिती होती मी ते आमच्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये टाकलेले आहे. ते तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या यूट्यूब चॅनलवर. संध्याकाळी 6 वाजलेले जवळपास आणि रूट सिम्पल आहे आमचा. इथून देहरादून आहे जो की नारायणगड, विकासनगर आणि डायरेक्ट देहरादून असा रूट आहे आपला आणि जो की 170 किलोमीटर आहे. आणि रात्र व्हायच्या आधी रात्र व्हायच्या नाही जवळपास 10-10:30 वाजतील आम्हाला जायला. चंदीगडमधून आम्ही डायरेक्ट निपाणीला गेलो असतो पण प्लॅनमध्ये चेंजेस का घडल्या कारण देहरादूनमध्ये आमच्या बहिणाबाई राहतात. अक्षयची बहीण आणि माझीही बहीण राहते देहरादूनमध्ये. सो आम्ही बहिणीच्या घरी आता 4 दिवस राहायला जाणार आहे. तिथून पुढे ऋषिकेश, हरिद्वार आणि आसपासचे ठिकाण एक्सप्लोर करायचा प्रयत्न करणार आहे. जवळपास 50 किलोमीटर राहिले असेल देहरादून. बघूया समोर आपल्याला डिस्टन्स बोर्ड दिसतोय त्यावरून कळेल देहरादून इथून किती लांब आहे. हां इथे बघू शकताय 48 किलोमीटर देहरादून राहिलेलं आहे. सो जवळ आम्ही पोहोचलेलो आहे. आम्ही मेन हायवेजनं न जाता थोडा घाट सेक्शन चूज केला होता जो की रस्ता थोडा डिस्टन्स कमी करा याचा विचार करून. फायनली आम्ही देहरादूनमध्ये पोहोचलेलो आहे. आता मेन टार्गेट आहे की दीदीचं घर शोधणे. सो आम्ही आता शोधून घरात जाऊन रेस्ट करणार आहे. सो भेटूया आम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या. नेहमी असंच खेळत राहा. जय शिवराय.